मित्रांनो नमस्कार. हा जो अपघात झालेला आहे तो खंबाटकी घाटामध्ये आहे आणि खंबाटकी घाटामधला हा अपघात असल्यामुळं कसा झाला आणि काय प्रॉब्लेम आणि कसा काय तिथं स्पॉट आहे तो दाखवण्याचा मी हा प्रयत्न करणार आहे. आपला व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याच्यानंतर ठरवा की नेमकं चूक कोणाची आहे. तर आपण या ठिकाणी आता घाटावरती वर जाण्यासाठी सज्ज आहोत. आपण घाट चढणार आहोत इथून. आता हे खंडाळ्यातून आपण पुढे निघतो आहोत आणि घाट सुरू झाला आहे. आता घाट सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता की इथं 3 लेन आहेत आणि 3 लेन चालत असताना समोर आपण जसं जातो काही ठिकाणी वळणं आहेत, डावी वळणं आहेत, उजवी वळणं आहेत. त्या ठिकाणी आपण कशाप्रकारे गाडी चालवली पाहिजे, काय केलं पाहिजे, या देखील गोष्टींचा आपण उल्लेख करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ माहितीपूर्वक होणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमची प्रतिक्रिया नोंदवा. तर या ठिकाणी बघा 3 लेन आहेत बरोबर. आपण गाडी चालवतो आहोत फर्स्ट लेनमध्ये. आता फर्स्ट लेनमध्ये आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा या ठिकाणी ओव्हरटेकिंगला आपल्यापेक्षा जास्त वेगाने कोणी गाडी चालवत असतील तर ते सेकंड लेनमध्ये जातात आणि सेकंड लेनमध्ये गेल्याच्या नंतर लेफ्ट साईडने ओव्हरटेक होतं. तर लेफ्ट साईडने ओव्हरटेक होत असेल तर तेव्हा आपण काय काळजी घेतली पाहिजे. आपल्याला जर समजा लेफ्ट साईडने ओव्हरटेक करायचे तर त्या ठिकाणी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, या गोष्टीचा आपण विचार करूयात या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम जेव्हा पण वळण येत असेल तर वळण आपल्याच लाईनमध्ये शक्यतो वळण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या लाईनमध्ये आपली गाडी गेली नाही पाहिजे आणि जरी गेली तरी पाठीमागे येणारी गाडी किती दूर आहे किंवा आपल्या पाठीमागे कुठं गाडी चालते याचा पूर्ण विचार केला पाहिजे. आणि हे पहा, मी ओव्हरटेक करण्यासाठी किती दूरून लाईन चेंज केली आहे. तर अशा प्रकारे थोडीशी लाईन जास्त दूरून चेंज करण्याचा प्रयत्न करा. इथं शक्यतो जर अनुभव जास्त नसेल तर अशा ठिकाणी ओव्हरटेक करू नका. आता मी काय काय काळजी घेतली या ठिकाणी. समोरचा टेम्पो देखील सुरू आहे, आपल्याला त्याला देखील ओव्हरटेक करायचं आहे. पाठीमागून येणारी ट्रक जी आहे तिचा स्पीड सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या गाडीचा मोसम तुटला नाही पाहिजे याचा देखील आपण विचार केला पाहिजे. त्या ड्रायव्हरला अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. थोडंसं दुरून ओव्हरटेक करा त्या गाड्यांना, जेणेकरून त्या गाड्यांचा वेग कमी होणार नाही आहे. शक्यतो उजव्या लाईनचा वापर करा कार असेल तर, आणि जर मोठी गाडी असेल तर मिडल आणि लेफ्टच्या लाईनचा वापर करा. होतं काय माहिती आहे का मित्रांनो, जेव्हा तुम्ही मोठी गाडी चालवता तेव्हा आता पाहिलं असेल, पहिल्यांदा आपला जो ॲक्सिडेंट आपण पाहिला, अपघात जो पाहिला तो डाव्या साईडनी झालेला आहे आणि मधल्या लेनमध्ये ती गाडी चालत होती. चला, समोर 2 लेन झाल्या, लेफ्टची लाईन मिसिंग आहे तिथं. तर लेफ्टच्या लाईन मिसिंग असेल तर त्या ठिकाणी एकतर प्रशासनानं देखील तिथं बोर्ड लावायला पाहिजे होते, ते देखील लावलेले नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की खाली देखील एक ॲरो केला पाहिजे होता की लेन क्लोज आहे म्हणून. ते पण केलं पाहिजे होतं तिथं. तसं पण काही नाही आहे. आपण पाहू शकता की या रोडवरती आपल्या व्हिडिओमध्ये सर्व काही व्यवस्थित दिसेल. बघा, मी गाडीला ओव्हरटेक करायचं तर किती दुरून लाईन चेंज करतो, पाहिलं तुम्ही. त्याच्यामुळे मला ओव्हरटेक करायला थोडासा वेळ लागतो कधी कधी. आता उजवं वळण आहे मित्रांनो, उजवं वळण आहे तरी देखील मी मधल्याच लेनला मी लाईन चेंज करत नाही. जर समोर काही अडथळा नसेल तर आहे त्या लाईनमधून जाण्याचा प्रयत्न करतो. त्यानं 2 गोष्टी होतात. बघा, मागून येणाऱ्या गाड्या आपल्याला आरामात ओव्हरटेक करू शकतात आणि जर आपण मध्येच जर इकडे तिकडे जाऊ, आता ह्या समोरच्या दादांसारखं जर चालवली गाडी तर पाठीमागून जर त्यांच्यापेक्षा वेगानं गाडी कोणी चालवणार असेल तर तशा सिच्युएशनमध्ये आपली चुकी असते ना मित्रांनो. आपण न पाहता लाईन चेंज करतो, विनाकारण लाईन चेंज करतो, समोर काही नसताना लाईन चेंज करतो, मग तिथं आपलीच चूक होणार आहे. आता बघा, गाडी मधल्या लेनला होती तर मी राईट लेनला गाडी घेतली आपली अगदी आरामात. अशा प्रकारे आपण गाडी चालवली पाहिजे मित्रांनो. अजिबात घाई केली नाही पाहिजे, गडबड केली नाही पाहिजे, आपली लाईन जास्त सोडली नाही पाहिजे. आणि हे गाडी चालवताना सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो की आपण आपली लाईन तेव्हाच सोडा जेव्हा आपल्या लाईनमध्ये काही अडथळा निर्माण होत असेल तर. नाही तर शक्यतो त्याच लाईनमध्ये चालवण्याचा प्रयत्न करा गाडी. आता इथं समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला एक ठिकाण असं येईल की तिथं समोरची लाईनच क्लोज आहे, गाडी बंद पडलेली आहे, बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि वळणाच्या नंतर लगेच तर त्या ठिकाणी मला लेफ्टला गाडी घ्यायची. त्याच्यासाठी वळणावरती गाडीचा वेग हा आपल्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे.
पाहिलं असेल तुम्ही की मी अजिबात लाईन चेंज करत नाही आहे, लाईन विनाकारण तरी करत नाही आहे. आता बघा समोर पहिल्या लाईनमध्ये गाडी चालते तर मी सेकंड लाईनला जाणार आहे, तर एवढ्या दूरून मी लाईन चेंज करतो, एकदम जवळ जाऊन लाईन चेंज करत नाही आहे. आणि त्याच्यामुळं मलाही त्रास होत नाही आणि इतर ड्रायव्हर भावांनाही त्याचा त्रास होत नाही आहे. आणि मी पूर्ण काळजी घेतो मित्रांनो. दुरून लाईन चेंज करण्याचं एकमेव कारण असतं की पाठीमागून गाडी येते की नाही ते पाहणे, आणि जर येत नसेल तर आपण लाईन चेंज करणे, आणि जर गाडी आपल्यापेक्षा जास्त वेगाने येत असेल तर थोडंसं पुढं जाऊ शकतो आपण आणि ती गाडी पास झाल्याच्या नंतर आपली लाईन चेंज करू शकतो. त्या सिच्युएशनमध्ये देखील पाठीमागं दुसरी गाडी येते का हे देखील पाहायला पाहिजे. इथं पहा, ही गाडी बंद पडलेली आहे. पाहिलं असेल आपण की मी अजिबात जास्त करून लाईन चेंज करण्याचा प्रयत्नच नाही करत. हे उजवं वळण आहे, उजवं वळण घेतल्याच्या नंतर आपण आता डावं वळण घेणार आहोत. हे बघा इथं समोर, तर मी किती दूरून बघा आहे का, एवढं दूरपर्यंत आपलं लक्ष असलं पाहिजे गाडी चालवताना. थोडीशी जास्त दूरपर्यंत दृष्टी ठेवा आणि त्याच्यानंतर आपली गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ह्या 1 मिनिटामध्ये तो ॲक्सिडेंट स्पॉट जो आहे, तो अपघात स्पॉट जो आहे तो या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी दिसेल आपल्याला. बघा पहिल्या लेनमधून दुसरी लेन आणि तिसऱ्या लेनमध्ये पण गेले ते दादा, पण मी मात्र माझी लाईन सोडलेली नाही आहे. मी माझ्या लाईनमध्येच गाडी चालवली, मधली मिडल लाईन पकडली. स्पीड तुमचा तेवढाच ठेवा. वळणावरती आपली गाडी दुसऱ्या लाईनमध्ये आपण ठरवलं तरच गेली पाहिजे, नाहीतर आपल्या वेगामुळं ती गाडी दुसऱ्या लाईनमध्ये गेली नाही पाहिजे, याची देखील काळजी घेतली पाहिजे. आता बघा इथं 3 लाईन आहेत, 3 लाईन चालत आहेत. आता समोर गेल्याच्या नंतर वळण आहे, दुसरं लेफ्टचं वळण आहे, डावं वळण आहे. आता हे डावं वळण जसंही संपतं मित्रांनो, तसं हे छोटंसं एक उजवं वळण आहे आणि त्याच्यानंतर परत डावं वळण आहे. आणि ते डावं वळण जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हाच, आता हे बघा समोरचं हे डावं वळण आहे. आता हे जे उजवं वळण आहे ना, हे उजवं वळण संपल्यानंतर लगेच डावं वळण आहे आणि हे जे लेफ्टची लाईन आहे, तिसरी लेन आहे, ती त्या ठिकाणी मिसिंग आहे. आता बघा आपण समोर मधल्या लाईनमध्ये गाडी चालते आणि हेच झालं असेल, तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी त्या दादांनी स्पीड कमी करायला पाहिजे होता, का तर ती गाडी पुढं होती. आता जसं आता आपण ओव्हरटेक करणार आहे तशाच प्रकारे त्यांनी देखील त्या ठिकाणी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असेल, पण त्या गाडीचा वेग जास्त असेल एखाद्या वेळेस, का आता एमटी गाडी होती ती. आणि इथं पहा, आणि हाच स्पॉट आहे तो जिथं अपघात झाला होता. तर अशा ठिकाणी जर त्या गाडीचा जो वेग जास्त असेल तर आपली गाडी आपल्याला कंट्रोल करायची आहे, का तर आपली लाईन मिस झालेली आहे. तिथं आपली लाईन म्हणतो ना आपण की खंडित झालेली आहे. तर तशा सिच्युएशनमध्ये आपण आपल्या गाडीला कंट्रोल करायला पाहिजे होतं, पण त्या दादांनी तसं न करता त्यांनी वेगात काढून घेण्याचा प्रयत्न केला वाटतं आणि त्या सिच्युएशनमध्ये तो अपघात झालेला असू शकतो. आता इथून पुढं आता पहा, याच्या पुढं आता आपण गेलो तर इथं पोलीस पाहिले असतील तुम्ही, डाव्या साईडला थांबलेलेत. आणि पुढं गेल्यानंतर एक दादा समोरून येत होते. त्या दादांना मी आपली काच खाली घेऊन त्यांना सांगितलं की दादा पुढे पोलीस पण आहेत आणि एवढा मोठा वन वे दिसतोय, गाड्या सर्व जात आहेत पुढं आणि आपण येत आहोत, तर अशा ठिकाणी शक्यतो जास्त रिस्क असते. यार पोलीस आहेत पुढे, वेडा माणूस आहे तो. ऐकलं तरी ऐकलं नाही ऐकलं त्यानं. आता ते भरायला पोलीस आता तिथं गेले 5,000 दंड भरते. बापरे. तर या ठिकाणी मी त्यांना सांगितलं बी की समोर पोलीस आहेत. शक्यतो पोलिसांच्या भीतीपोटी नका तुम्ही, पण स्वतःच्या सुरक्षेसाठी तरी रॉंग साईड चालवणं टाळा. आलाय तो, इथं जो धडाकला गेला का टाकला